दरम्यान प्रतिभा चाकणकर यांची जी चौकशी करण्यात येते या सगळ्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केलेली आहे आणि ही टीका करत असताना त्यांनी काय नक्की म्हटले तेही आपण पाहूया। काही गोष्टींना सिलेक्टिव्हली टाळलं जातं असंही काही लोकांच्या लक्षात येते। अशाही माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून गोष्टी होत आहेत। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जे खरं आहे, मग तो व्हिडिओ असू दे, भ्रष्टाचार असू दे किंवा हवाला असू दे किंवा जे काय हे गोलमाल सगळा चालला आहे, हे दुर्दैव आहे। महाराष्ट्राची जी पुरोगामी विचाराची जी भावना, जो विचार राहिलेला आहे, त्याला सातत्याने काळीमा फासायचं काम या सरकारमधले काही जे लोक आहेत त्यांच्यातून होतं आहे। आता करायची असेल तर सगळ्यांची चौकशी खरं तर केली गेली पाहिजे। ठीक आहे, एखादी महिला एखादी व्यक्ती जाऊन तिथं चौकशीला समोर जात असेल, पण दुसरे नेते का जात नाही, खरं तर त्या नेत्यांनाच हा प्रश्न तिथं केला गेला पाहिजे असं मला वाटतं। फक्त SIT ज्या पद्धतीने काम करते ती पारदर्शक पद्धतीने SITली काम केलं पाहिजे। याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, ती नावं काढण्यासाठी नाही तर आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही ही गोष्ट केली ती गोष्ट केली अशा पद्धतीने SITचा चुकीच्या पद्धतीने काही लोक उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतील, हे प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतील, तर कृपा करून अशा गोष्टी त्या ठिकाणी होऊ नये।